पदाधिकारी, खूप मोठे नेते, दादा आपण आलात, धानिवली गावाची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या माध्यमातून मी आपला मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद करतोय की आपण आलात वेळ काढून। तर जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे धानिवली तर दुसरीकडे कोपिवली, एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल। मंगेश रफ्तार के सौदागर, पहिला चेंडू राईट अमोर द विकेट, पहिल्या चेंडूवर हा फटका अतिशय जोरदार लॉंग ऑनच्या वरतून फेकून देतोय षटकार। सर पहिले चेंडूवर म्हणतात ना षटकार येतो तर त्या बॅटरचा आत्मविश्वास खूप उंचावलेला दिसतो, म्हणजे हेच कारण आहे की त्याचा फॉर्म किती चांगला आहे। चेंडू एवढा खराब नव्हता पण काय शॉट बनवलंय, फ्रंटला एक पाय काढलं आणि सरळ बॅटने मात्र लॉंगॉनच्या वरतून षटकार। याच पाता चांगला चेंडू होता, पाचीचा प्रश्न पडणं नकारतोय, चांगली वापसी करताना एकीकडे वेगवान गोलंदाज म्हणजे एक मंगेश सांगतोय की मी वेगाला पसंत देतोय, पहिल्या चेंडूवर षटकार आला म्हणून काय झालं, चांगली वापसी करताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया आपण। वामन भोईर पाहतोय आपण, जवळपास पॉइंटला आहे, कव्हर पॉइंटला पाहतोय आपण हॅरी आहे, गिरीश एक्स्ट्रा कव्हरला आहे, लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक, फाईन लेकवर एक टीमचा खेळाडू मल्हारी, चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम, ही लेंथ लाईन वापरावी लागेल मंगेश भोईर या बॉलरला। खूप मोठं नाव पांड्या म्हणून ज्याचं ओळख आहे, बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये, मला वाटतं की वामनदा मिडविकेटच्या आतवर आहे सागर राणे। त्यानंतर पाहतोय की आपण साईनाथ भोईर, गोलंदाज सज्ज होताना अचूक टप्पा, अचूक टप्प्याचा वेध घेणारा चेंडू होता, जबरदस्त कामगिरी, षटकार दिल्यानंतर मात्र काय वाफी करतोय, जोरदार टाळ्या मंगेशसाठी। पहिल्या चेंडूवर 6, त्यानंतर निर्धाव चेंडू, गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय। आता मात्र विकेटचा भास येतोय, कारण की पाहतो की तब्बल 3 चेंडू निर्धाव घेतल्यानंतर चुकी करण्यासाठी मजबूर केलंय इथे आता मंगेश भोईर यांनी। राईट अमोर द विकेट सज्ज होताना, आणि होय उल्लेख केल्याप्रमाणे विकेटचा भास जाणवतोय। ओ माय गॉड, ओ माय गॉड, कोण उभा होता हे बघा, गौरव टीमचा कॅप्टन चुकी करतोय। मंगेश निराश असेल, ज्या प्रकारे मेहनत केली होती 3 चेंडूवर, आणि मी उल्लेख केला होता जेव्हा जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला डॉट चेंडू धावा येत नाही तेव्हा मात्र विकेटचा भास होतोय, आणि तो प्रयत्न केला होता, संधी निर्माण झाली होती पण झेल ड्रॉप। आता मात्र उमेश यांनी ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता त्या बॅटरला मिळाले जीवदान। धावसंख्या 8, याच पातापर्यंत एकदा चांगला चेंडू होता हवेत, पण शॉर्ट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, कमबॅक कसं करावा तर असा करावा, 2 धावा वाचल्या असता विकेट पडला असता, पण निश्चित टीमच्या कॅप्टनने चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते। धावसंख्या 9, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर षटकार, असं वाटलं होतं की उमेश हा एक जबरदस्त बॅटिंग करेल पण त्याला बंदी घातली, त्या चेंडूनंतर गतिरोधक लावलं आणि नंतरचे 5 चेंडू अतिशय उच्च कोटीचे हाताळले। चांगला बॅटर पाहतोय पण उमेश भांडे, खूप मोठं नाव आहे या टीमचा, सलामीचा बॅटर क्लास। चला आपण वेळेचं भान ठेवायचंय कारण की आयोजक संघ आहे, नियम सर्वांना सारखेच आहेत। यानंतर पाहतोय की आपण पाडाले टीमचं आगमन झालेलं आहे आणि जय भवानी पिंपळगाव टीमचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। आयोजक संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्या षटकामध्ये विजय केला आपण मंगेश भोईर यांचं चांगलं षटक ठरलं होतं, जर एक गडी बाद झाला असता, सोपं झेल ड्रॉप केलं, बॅकअप करणारा क्षेत्ररक्षकाची नजर नव्हती त्यावर, जर बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक तिथं पोहोचला असता तर डबल अटेम्प्टमध्ये झेल टिपल्या गेलं असतं। पॅक क्राऊड पाहतोय आपण, लहान क्रिकेट रसिक आपल्या खेळाडूचं उत्साह वाढवण्यासाठी पाहतोय। गोलंदाज सज्ज होते मल्हारी, टेमगाव अँड टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय। पहिला चेंडू आणि डावी उजवी गोल, धक्का बाटला पहिल्या चेंडूवर, चांगला चेंडू होता। होता अप्रतिम,
हुकला तर चुकला, चेंडू हुकला आणि यष्ट्याचा वेध घेतला. याला म्हणतात बॉलिंग कशी करावी. टेमगाव इंडिया टोकाकडनं जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण मल्हारी भोईर यांच्या माध्यमातून. मल्हारी भोईर एक उच्च शिक्षित हा खेळाडू पाहतोय आपण आणि प्रत्येक खेळाडूचं शिक्षण खूप मोठं आहे या आदर्श क्रिकेट संघाच्या माध्यमातून. चांगली सुरुवात मल्हारी भोईर करतो. टीमला आवश्यकता होती पहिल्या विकेटची, इथे मात्र खातं उघडता आलं नाही. बॅटर पाहतोय आपण नवीन बॅटर अवी शिंदे. याच पाहता फक्त पुश केलंय, धोका निर्माण झालाय, मात्र थ्रो ज्या अँगलला पाहिजे त्या अँगलला आला नाही. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. उमेश भांडेकडे आता मात्र स्ट्राईक येईल प्रकाशकडे. आमच्यासोबत समीर आहेत. एवढं सोपं नाही आहे स्कोरिंग करणं, मग तो अकाउंट कॉमर्स असो, स्कोरिंग असते. प्रकाश सफल झालाय. फाईन फटका पाहतोय आपण 2 क्षेत्ररक्षकामध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे पाहतोय आपण. टीमचा कॅप्टन गौरव भोईर. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 11 एका गडीच्या मोबदल्यामधले. दुसरं पॉवर प्लेचे षटक हाताळताना इथे मात्र मल्हारी भोईर चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता. बारीक लक्ष, सर्वांची लाडकी अप्पा आणि त्याच्या के पाहतोय आपण. खूप विनंती करून सुद्धा नको तर नको. अप्रतिम चेंडू, काय लाजवाब चेंडू होता, भुलभुलैया चेंडू होता. मल्हारी इज अ ग्रेट बॉलिंग सध्या तरी पाहतोय आपल्या होम ग्राउंडवर. यजमान विपक्ष पाहुणे अशी फाईट पाहतोय. यजमान संघाने नाणेफेक जिंकली. पाहुण्याला सांगितलं की तुम्ही पाहुणे आहात, या प्रथम बॅटिंग करा. चांगला चेंडू परत एकदा अप्रतिम. एग्री चेंडू कुठं बरं झालंय पाहावं लागेल. रिस्क घेतला होता तिथं मात्र धावचीच, पण बॅकअप चांगला आहे तिथं पाहतोय आपण. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 12. अप्रतिम लाजवाब उच्चकोटी षटक आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. काय सुरेख अप्रतिम बॉलिंग अटॅक. परत एकदा चांगला चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅकअप का केलं नाही, हातात चेंडू का घेतलं नाही, हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. षटकाची समाप्ती पाहतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 12. चांगले षटक हाताळलं गेलं. पाडाले विपक्ष पिंपळगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे. डीजे आकाश थोडस आवाज वाढवायचे. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहतोय परिवर्तन होईल का, आणि पहिला परिवर्तन पाहायला मिळतंय. जो स्टार खेळाडू आहे या मुरबाड तालुक्यामध्ये, ज्या कुठल्या लीगला जास्त मागणी आहे, तो येतोय. इथं मात्र वंडर बॉय ऑफ दानिवलीचा हा बहारदार ऑलराऊंडर पांड्या म्हणजे प्रवीण भोईर. या खेळूला पाहिल्यावर तर निश्चित मला 2 खेळाडूची आठवण होते. एक तर जय बजरंग गोडसे बीचा सूरज खेनेची आठवण होते. ज्या प्रकारे ऍक्शन ऍक्शन आहे. फुलटॉस वेगवान टर्न केलंय. ऑन साइड कडे पाहतोय आपण. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात फटका आहे. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल मिळेल. या एका धावेने या षटकाची सुरुवात. धावसंख्येत बदल, धावसंख्या जेवढ्या चेंडू तेवढ्या धावा पाहतोय आपण. 13 धावा 2 गडे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. असं वाटलं होतं की गुरुनाथ यांनी गौरव यांनी जो झेल सोडला होता तो मागणं ठरेल, पण त्याला मात्र दांडी गुल केली होती. वेगवान चेंडू सोपं नाहीये. वेगवान चेंडूला सफल क्रॉसून हुकचा फटका खेळणं. आता मात्र ज्या प्रकारे वाळवंटात एक एक थेंबे पाण्यासाठी आपण तरसतोय, त्या प्रकारे इथे मात्र एक एक धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय आपण. नंतर पाडाले विपक्ष पिंपळगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच यायचंय. यावेळेस पाहता सुरेख फटका आहे, कुठली संधी नाहीये. फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा खणखणीत चौकार.
चौकार आलाय पाहतोय आपण. चौकाने धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 17. आतापर्यंत 126 बाउंड्री ही माहिती देताना काय लाईव्ह टेलिकास्ट जेवढं कौतुक तेवढं कम आहे. सज्ज होताना याच पाहता लॉफ्टेड फटका फटका फटलाय. चेंडू खाली पाहतोय क्षेत्ररक्षक मल्हारी. आज मल्हारीच प्रदर्शन चांगलं आहे. पाहतोय आणि त्याच्याच बाजूला पाहतोय थोडस पाठीमाग भालचंद्र. फाईन लेगवर पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक श्याम भोईर. निश्चित एक युवा नेतृत्व आणि त्याचबरोबर आयोजक कमिटीमध्ये खास काही मोठे योगदान आणि खेळाडू सुद्धा. निश्चित वेळेचं भान ठेवायचंय. आमचे स्कोरर सांगतात की जास्त वेळ आपण घेत आहेत, अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एका खेळाडू आतमध्ये घेणं बंधनकारक राहील. यावेळेस मात्र हा फटका पाहतोय पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. निश्चित प्रत्येक यांच्याबद्दल माहिती मिळते की अनफिट आहे आणि प्रत्येक दादा असं करू नको. पहिले आयुष्य बघ. मला वाटतं की टाचे पडलेले आहेत तरी क्रिकेट किती लोकप्रिय आहेत. आयुष्यामध्ये खेळायचे पण स्वतः पहिले फिट राहायचे दादा. पुढे येऊन हा फटका पाहतोय. तिथं मात्र आमचे वामन दादा आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बरेच दिवस झाले सराव नाहीये आणि इथं मात्र विकेटचं पतन. चांगला थ्रो पाहतोय आपण. धावचीच्या स्वरूपात निश्चित आता मात्र असं म्हणावं लागेल की एक तरी सामना पाहायला मिळतोय. कारण की यजमान संघाचं वर्चस्व पहिल्या 3 षटकापर्यंत पावणे संघ अडचणीत आले. तर मात्र नाणेफेक पाहिली होती यजमान संघाच्या बाजूने गेला आणि कारवे सर यजमान संघाने कुठली मनात शंका निर्माण केली नाही. पाहुण्याला सांगितलं की तुम्ही या पाहुण्यात आमच्या पाहुणचार तुमचं करूया आपण आणि काय पाहुणचार केलेला आहे इथं माता निश्चित. आता मात्र शेअर मार्केट गरम होत नाहीये. मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात शेअर मार्केट गरम होईल. कारण की आपल्या होम ग्राउंडवर दानिवली संघ खेळतोय आपल्या या स्पर्धेमध्ये. म्हणजे साई दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मला वाटते निश्चित प्रतीक उमणे आणि राहुल उमणे ही जोडी खेळपट्टीवर आहे. येणारे इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सागर हा सुद्धा एक कमालीचा बॉलर आहे. आणि इथं पूर्णपणे फिट नाहीये. आणि मी तर म्हणेन की तुम्ही जोपर्यंत फिट नसा तोपर्यंत मैदानात उतरू नका. कारण की जोखीम घेऊ नका. आयुष्य खूप मोठं आहे, सुंदर आहे. सुंदर आयुष्य जगा. क्रॅम्प आलेले आहेत म्हणजे नॉर्मल आहेत. चला ठीक आहे. इकडे तिकडे हिरवेगार चोहीकडे पाहिजे झाडा आपण. अतिशय चांगलं निसर्गाच्या कोशीमध्ये रमलेलं ऐतिहासिक मैदान कैलासवासी गोविंद संतू भोईर माजी पोलीस पाटील स्मृती क्रीडांगण धानिवलीचं ऐतिहासिक मैदान आहे. ये तो सिर्फ जाकी है. आने वाले आखिर के 2 दिन में कुछ भी होना बाकी है. ठाणे रायगड सामना पाहायला नो पॅक क्राऊड असेल आणि मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्याच वेळेस ती मॅच आपण पाहतो. स्टार टेनिस क्रिकेटचे बल्ले बल्ले नाव आणि यावेळेस पात्र हवेत आहे. वामन दादाचा अप्रतिम झेल होत नाहीये. असं वाटलं होतं एका क्षणी झेल टिपेल. 2 झेल आतापर्यंत ड्रॉप झाले पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहिजे. धावसंख्या मात्र पुढे सकते ती धावसंख्या 21-21. बॅक टू द बॉलर. दूर आहे आपल्या थ्रोटमध्ये क्षेत्ररक्षण करणार नाही. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक सिंगल.
बाहुबली मंगेश, शक्ती अफाट आहे, डरेंगे नहीं हम झुकेंगे नहीं. गोलंदाज सज्ज होताना परत सागर आणि त्या चेंडू फुलटच होता, तसा उचित फायदा घेतला नाही. छोट्या बॅकलिपचा वापर, परत मंगेश अतिशय वेगात चेंडू देतोय, थ्रो करतोय. फक्त आणि फक्त एक धावनी आपण 50 चाकडा पार करू शकणार नाही, कारण की जेव्हा कुठलाही संघ यजमान असतो त्या टीमला त्याच्या गावात हरवणं खूप कठीण असते. पण सातत्याने पाहतोय की आपण हा संघ क्वालिफाय करत नाहीये आपल्या टुर्नामेंटमध्ये. यावेळेस पाहता दुरून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर खूप चांगला प्रयत्न केला जातोय. हे बघा अजून एक संधी होती, म्हणजे या इनिंग मध्ये तिसरा झेल ड्रॉप, पण 30 यावेळी धावचीत. धावसंख्येत बदल पाहतोय, फक्त आणि फक्त 25. 4 षटकाची समाप्ती. लय भारी बॉलिंग. ड्रिंक टॉली, छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत. केकेनी पवार बोलते आता मात्र नवीन पुराणा संधी द्यायची आहे, त्याच्यामुळे आपण क्रिकेटपासून थोडं लांब राहिलेलं बरं. हे एक आदर्श असते आणि खास व्यक्तिमत्वाचं. पण सर्वात लोकप्रिय व्यक्ती जर पाहिलं दानिवली गावामध्ये के इज अ ग्रेट 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 ग्रेट. आत्ताची मध्ये कमतरता जाणवली नाही, ज्या प्रकारे आपण पाहिलं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, खराब बॅटिंग सुद्धा पाहिली आपण, ज्या प्रकारे खोपोली टीमचे बॅटर अप्रतिम. अजून एक चांगला बॉल. हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अशोक यशवंत भोईर महाराजांचं आगमन झालेलं व्यासपीठावर. वेलकम महाराज, स्वागत आहे आपलं, कारण की आपलाच संघ इथं मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहते. पाडाळी टीमचा कॅप्टन आणि पिंपळगाव. ओ खऱ्या अर्थाने खेळायचं होतं ऑनसाईडकडे, मात्र चेंडू जातोय डीप कव्हरकडे. क्षेत्रक्षेप काढतो तिथे मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, आणि इथं मात्र अजून एका बॅटरला धावचीत.
सनी उमने येतोय. सर विचार केला पण आतापर्यंत 5 बॅटर बाद झालेले आहेत आणि संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये कमी धावसंख्येवर रोखताना. हो काय चेंडू होता, काय चेंडू होता. असं वाटतं बॅटला स्पर्श झाला नसता तर निश्चित नो डाऊट, पण त्याच्या मनात कुठलीही शंका निर्माण नव्हती. आणि त्याचबरोबर पाहतोय की 2 धावा सहज कंप्लीट. खूप नामवंत पंच जे पी पॅनलचे सांगितलं की हा यस तुम्ही उल्लेख खूप छान केला, जर बॅटला स्पर्श झाला नसता तर प्लम होता, पण तसं घडलं नाहीये. 2 किमती धावा धावपळामध्ये ऍड करताना आमचे स्कोरर पाहतोय आपण सुमित. असं वाटलं होतं की आज इनमध्ये असेल, पण आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये गोलंदाज सज्ज होतोय. हो चांगला चेंडू, काय दिमागाचा वापर केलाय, अप्रतिम, लाजवाब, जबरदस्त षटक. धावसंख्या 28. 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रवीण भोईर यांनी सुद्धा आपलं स्पेल चांगलं टाकलं. मला तर वाटलं होतं की मल्हार भोईर आपला स्पेल घेऊन येईल, पण मल्हारनी मोठेपणा दाखवला. टीमचा कॅप्टन आहे यावेळेस पाहता हा आडबॅटने फटका पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित पाहतोय की आपण चांगलं षटक. धावसंख्या आमची पंच जे निर्णय देतील ते मान्य करावं लागेल. सिंगल ओनली वन, यस. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज असेल आणि सज्ज असेल टॉस करण्यासाठी. व्हॉइस ऑफ टिटूवाला एक पहाडी आवाज. हो यावेळेस पाहता ड्राईव्ह केलंय, डीप कव्हरकडे चेंडू जातोय. पाहतोय आपण खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण मंगेश यांचं, बाहुबली आणि धावचित. तर अशा तऱ्हेनं पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहतोय धावफलकावर 31, 31 आणि 32 धावाचे एक छोटंसं मापक आपण, पण छोटंसं मापक आपण म्हणता येणार नाही. थांबवतोय कारण की आमचे एक मान्यवर येणार आहेत. भावी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भोईर शेठ साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस थँक्यू सो मच. आपण प्रेक्षक वळतोय टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी टॉस होणार आहे एका महत्त्वाच्या सामन्यासाठी. एका बाजूला मोरी आयलंड पाडाले, दुसऱ्या बाजूला जय भवानी पिंपळगाव. सन्माननीय हबप महाराज अशोकजी भोईर दादा आणि धर्माजी भोईर साहेब, धर्मा बाबा भोईर, या दोन्ही मान्यवरांनी यायचं आहे ह्या टॉससाठी. या हरिभक्त पारायण माऊली, अशोकजी भोईर आणि धर्माबा भोईर दोन्ही पण पाहुणे आपल्या दोन्ही आधी कॅप्टन्सला सन्मान चिन्ह देतील, त्यानंतर टॉस करतील. या बाबा, या या महाराज. आपण पाहू शकता 2 कॅप्टन, एका बाजूला मोर्यालन पाडाले, दुसऱ्या बाजूला जय भवानी पिंपळगाव. दोन्ही पण मान्यवर दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा आणि सन्मान देत असताना या मोमेंटच्या माध्यमातून टॉस केला जाईल. टॉस स्पिन करायचा आहे, मस्त कॉईन असा भिंगवायचा आहे महाराज, जसं तुम्ही टाळ कसं भिंगवता तसं. पिंपळगावने एक काटा कॉल दिलाय. टॉस पॉस बॉस झालाय तो म्हणजे पिंपळगाव विन द टॉस. धन्यवाद महाराज. आणि बाबा आपण पण शासनस्थ व्हायचंय. टॉस जिंकला जय भवानी पिंपळगाव. आदर्श चषकामध्ये पहिल्यांदा आलात की ह्या आधी आलेल्यात कधी? खेळलेलो याच्या आधी. आताचा निर्णय का असेल टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. का वाटतं असं की 3 दिवसाची स्पर्धा बघितली तुम्ही, पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करणं योग्य वाटतं तुम्हाला? हो, कारण इथं रन किती असले तरी चेस होतात. ओके. समोरच्या संघाविरुद्ध ह्या अंगामध्ये कधी खेळलात का पाडाला विरुद्ध? नाही. मग आता तयारी केली की बिंदासपणे खेळायचं आहे? काय तयारी अशी काही केलेली नाही, पण माहिती आहे त्यांची गेम, बघू प्रयत्न करू. ओके. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय बॅटिंगचा असता की फिल्डिंगचा? नाही, यावेळेस आम्ही गोलंदाजी करणार होतो, पण त्यांच्या बाजूने टॉस लागला ते गोलंदाजी केली, आम्हाला बॅटिंगच करायला लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे, काय वाटतं की किती टार्गेट सेट केलं पाहिजे पिंपळगाव विरुद्ध? पिंपळगाववर आम्ही पहिल्यांदाच खेळतो, त्याच्यामुळे त्यांची स्ट्रॅटेजी आम्हाला माहिती नाहीये, पण तरी आम्ही 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू.
कसं वाटतं हे आदर्श चषक 32वं पर्व? एक मुरबाडची अनबान शान वाटते. नक्की नक्कीच ग्राउंड बघितल्यानंतर असं वाटतं की रतनभाऊ सारखा सेम ग्राउंड वाटतोय आणि ग्राउंड म्हणजे बघितल्यानंतर कोणी बी असं बोलेल की आम्हाला इथे खेळायची इच्छा आहे या हिशोबात. क्या बात आहे. अगदी स्मित हास्य चेहऱ्यावरती असलेले कॅप्टन पडाळचे. दुसऱ्या बाजूला पिंपळगाव. तर टॉस पासून बातमी अशी आहे, पिंपळगावने जिंकला टॉस आणि घेतला निर्णय तो बॉलिंगचा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी स्टुडिओ. एक एक संघटना एक एवढं छान मनोगत व्यक्त करतात ना, तो निश्चित सुपर वाटतो आपल्याला समालोचकांना. तर आपण कॉमेडी बॉक्समध्ये करूया परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन ऐकूया. सातत्याने दुसरा दिवस माझ्या समेत खूप एक चांगला समालोचक व्हॉइस ऑफ टीटवाला विभागातला बुलंद आवाज मनोज कारवे सर जॉईंट होतील कॉमेडी बॉक्समध्ये. येस, धन्यवाद. आपल्यामध्ये अशोकजी महाराज आलेत, अभोबा महाराज. चला आपण त्यांच्यासाठी 2 पंक्ती म्हणूया. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. चैतन्य निर्माण झाले या स्पर्धेमध्ये आणि बघा चैतन्यवर्धक चेंडू टाकलेला आहे मैदानामध्ये. लाऊड अपील, बिग विकेट डाऊन. मंगेश भोईरबाद, हरिबाद. यस, हरिबाद. तर मंगेश आता येतोय वन डाऊन बॅट्समन, परंतु सुंदर झेल, सुंदर फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी. चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज नितीनने. लक्ष फार छोट आहे, परंतु या पहिल्या धक्क्याने असं वाटतं की लक्ष मोठं करण्याचा मानस आहे, ते म्हणजे खोपोलीच्या ह्या बॉलरचा. आपली धावसंख्या कमी झाली म्हणून काय झालंय, आपल्या हातात सुद्धा आहे. आपल्या हातामध्ये 2 गोष्टी आहेत आता. जसं ऑस्ट्रेलियाने वापर आता भारताविरुद्ध वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, जसं सरांनी उल्लेख केला की बरोबर जणू काय ते 11 नव्हे तर 40 खेळाडू खेळत होते. त्यांनी जवळपास 40 धावा वाचवल्या फिल्डिंगच्या माध्यमातून आणि त्याच कारणाने भारताची धावसंख्या फक्त 241 वरती थांबली. अन्यथा ती 250च्या पार गेली असती. हे तुमचं कर्तव्य पाहिजे, कसं पाहिजे की तुम्ही तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आता शिल्लक आहेत त्याचा प्रॉपरली वापर केला पाहिजे. या ठिकाणी गोलंदाजीने तो वापर केला आणि पहिला धक्का हॅरीच्या रूपाने लागलेला आहे, तो म्हणजे आदर्श धानिवली संघाला. क्रिकेटची पंढरी म्हणून प्रति पंढरपूर धानिवली गाव आणि 32व्या पर्वामध्ये नक्कीच मला म्हणायची इच्छा होते की क्रिकेटची पंढरी सुद्धा या ठिकाणी संज्ञा म्हणावी लागेल ह्या गावासाठी. पंचांनी निर्णय दिला, एक वाईटचा इशारा. धावसंख्या इथे सुरू होते. या वाईटच्या रूपामध्ये धावसंख्या धानिवलीची 1 बाद 1 धाव. हा लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे आणि मंगेश भोईर बाद होतोय. शार्क मासा गळायला लागलाय. बाहुबली बाद धानिवली संघाचा. स्विंग करतोय, बोटांचा प्रॉपरली वापर करतोय गोलंदाज नितीन. आपण पाहिलं रिलीज ऑफ द डिलिव्हरी करत असताना जेव्हा चेंडू सुटतो हातातून नितीनच्या, तेव्हा तो रोल करत असतो, फिंगर रोल करतो आणि नखांचा वापर करतोय. प्रॉपरली स्विंगिंग यार्कर टाकायचा प्रयत्न होता आणि बरोबर चकमा दिला मंगेश भोईरला, झेल देण्यास भाग पाडलं. याचा अर्थ की जशी फिल्डिंगची जमावट केली आहे तशी बॉलिंग जर होऊ लागली ना तर नक्कीच तुम्ही 32 धावा या ठिकाणी रोखू शकता, जिंकण्यापासून वंचित ठेवू शकता या होम ग्राउंडवरती यजमान धानिवली संघाला. यजमान विरुद्ध पाहुणे असा सामना रंगतोय. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, हे आपले भूमिपुत्र, आपल्या गावचेच हरिभक्त पारायण, तसेच प्रतिष्ठित नागरिक, हे सर्व खेळाडू, तसेच चंदूदादा राणे सुद्धा आयोजक मंडळ, हे सर्व ह्या खेळाडूंचं प्रदर्शन पाहत असताना केकेने जो त्याग केलाय ते सुद्धा इथे आपण उल्लेख करतोय त्याचा. पवार सर नेहमी सांगतायत की केके इज द मास्टर, परंतु त्यांनी त्याग केला आपल्या नवख्या खेळाडूंसाठी. असं झालं पाहिजे, नौख्याला संधी दिली पाहिजे. स्लॉग करायचा प्रयत्न होता, स्लॉग हिट. रोहित शर्मा स्टाईलचा फटका पाहतो, चेंडू गेला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर धानिवली गावाकडे चौकार देत असताना. स्कोरिंगसाठी सुमितजी राणे चांगलं साथ देतात आणि बघा
रिप्ले पाहू शकता. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकता आपण. प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी या फटक्यामध्ये सुद्धा प्रयत्न केला होता. अक्रॉस द लाईन जाऊन क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न. चौकार आल्यानंतर लगेचच संयम राखणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या समोरचा जो टार्गेट आहे त्यानुसार चाललं पाहिजे. 32 धावांचं तुमच्याकडे टार्गेट आहे, ऑलरेडी चौकार आला आहे, अशाला तुम्ही जोखीम न घेता सिंगलची प्राप्ती करून स्ट्राईक रोटेट केली पाहिजे. याला म्हणतात समजदारीचं क्रिकेट. तुमच्या आक्रमकतेच्या सोबतीला संयम असणं फार महत्त्वाचं आहे. जसं एका नाण्याच्या 2 बाजू हेड अँड टेल, तशा तुमच्या 2 बाजू फार महत्त्वाच्या आहेत. मग ते जीवन असो किंवा क्रिकेट असो, बघा छान पद्धतीने इनसाइड आउट एक क्लासिकल ड्राईव्ह बघितला आपण त्या ठिकाणी. कव्हरमधून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु कव्हरिंग झालं त्या ठिकाणी, फिल्डिंग झाली, पण तो सिंगलची प्राप्ती झाली. बघा बॅट्समन डील करून दाखवते की मला असा गॅप शोधायचा होता. फटका चांगला होता. रिप्ले पाहू शकता आपण. प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी, 10 क्रिक लाईव्ह. कुणाल म्हात्रे आज येणार आहेत आपल्यामध्ये, प्रोप्रायटर ऑफ दिस चॅनल. म्हणून तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनच्या बटनला दाबायला विसरू नका. तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील की 10 क्रिक लाईव्ह वाहिनी पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसामध्ये कुठे कुठे काय काय करते, कोणकोणते इव्हेंट्स कव्हर करते, कोणकोणते टुर्नामेंट कव्हर करते, याची तुम्हाला माहिती मिळेल. म्हणून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. 10 क्रिक लाईव्ह आपण पाहू शकता. जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये मोठी भर घातली आहे. म्हणजे रंगत जे घातली ती 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. बाकी सर्वांचा अथक प्रयत्न कारणीभूत ठरलेले आहेत या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी. आणि ह्या स्पर्धेचा जो घटक आहे, जो क्रिकेट क्लब आहे स्वतः आदर्श 11, तो आता खेळते मैदानामध्ये स्वतः या स्वतःच्या ग्राउंडवर. होम ग्राउंड, होम अँडवायचेस घ्यायचा प्रयत्न झाला, कारण पहिल्या इनिंगमध्ये 31 धावा ते रोखलं खोपिवलीला. परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं या ठिकाणी दमछाक होऊ लागले असं म्हणा हरकत नाहीये. 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आपण पाहू शकतो 2 षटकानंतर 6 वर 2 गडी बाद. एकच षटक झालंय ना, एकच झालंय. दुसरं सुरू होणार आहे कुणालचं. कुणाल होमणे स्वतः कॅप्टन. येस, कुणाल येते समोरून. 5 षटकांचा मुकाबला म्हणजे अजून 24 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 26. 24-26 समीकरण. हो हो, दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. लॉफ्ट करायचं होतं कव्हरच्या डोक्यावरून, परंतु बघा बॅट्समन दाखवतोय जसं विराट कोहली प्रत्येक चेंडू नंतर ऍक्शन करतोय तशी ऍक्शन पाहायला मिळते. याला म्हणतात ॲग्रेसिव्ह क्रिकेटर, उत्कंठावर्धक क्रिकेटर, अटॅकिंग क्रिकेटर, रन मशीन. येस, कट करायचा प्रयत्न, चेंडू निघालाय थर्ड मॅन मधून जात असताना डीप थर्ड मॅन कडे वेगाने चेसिंग होत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पेश केली डीप झोन कडे, डीप थर्ड मॅन कडे. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. सागरच्या खात्यात 2 निवाड आणि संघाच्या खात्यात 2 भर होत असताना मला सुमित सांगतायत, सुमित राणे, की धावसंख्या आहे 8 वर. 8 ऑन द बोर्ड. सन्माननीय नारायणजी झिपा भोईर म्हणजे आमच्या आप्पांचे मोठे बंधू अभिनंदन भोईर साहेबांचे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. कुदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला होता आणि त्या ठिकाणी मिड ऑफ कव्हर करेपर्यंत सिंगल वेगाने, जणू काय आपले जे शंभू आणि बुलेटचा वेग आहे मंगेश भोईर यांचे 2 भालचंद्रांची बैल, त्या वेगाने ती धाव कंप्लीट झाली. बुलेट आणि शंभू ते सुद्धा गाजतायत. नितेशजी खारीक साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि हा मस्तपैकी गुडघा टेकून फटका सजवला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक 4 धावा. ज्यांनी आम्हाला पाणी सुविधा उपलब्ध केली आहे, नितीशजी खारीक साहेब, आम्ही आपलं स्वागत करतोय आणि आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय की साहेब हे आपली जागा आमच्या मनात आहे आणि आपल्या ह्या मंचावर आहे. या वेलकम. चौकाराला आणि अजून एक चांगला हुक करचा प्रयत्न, परंतु झेल टिपला जातोय बॅकवर्ड झोन कडे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर कडे झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज बाहेर निघाला, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पुढे आलाय, आडवा झालाय चेंडूला आणि त्याला फॉलो केलं गोलंदाजाने. अक्षरशः बॉडी लाईनला चेंडू टाकला आणि चेंज ऑफ पेस होतं त्या चेंडूमध्ये, फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये बॅट्सला नीटचं टायमिंग झालं नाही आणि बघितलं आपण सुंदर झेल टिपला. आधी सोपा झेल बॅकवर्ड स्क्वेअर रिझनकडे झेल टिपल्यानंतर तिथे धक्का लागतोय. आदर्श 11 क्रिकेट क्लब धानिवलीला. आणि आमचे आज खाद्यमंत्री आलेत मैदानामध्ये आता, साईनाजी भोईर.
चांगली सेवा पुरवत आहेत, प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत आणि या ठिकाणी नक्कीच काळजी घ्यावी लागेल संघासाठी. छेड काढण्याचा प्रयत्न आणि पंचांनी त्या ठिकाणी सांगितलंय. हो बाय गॉड, बघा साईनाथ जे स्वतः निघाले, काय म्हणतात, टाळ्या असू द्या साहेबांसाठी. याला म्हणतात खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समनशिप. साईनाथ बाद. साईनाजी, तुमची काळजी आम्हाला कळते, तुम्ही आमची काळजी करताय, तुम्ही मैदानात नाही थांबले जास्त, तुम्ही आता आमची सेवा इथे सुरू करणार आहात असं म्हणायला हरकत नाहीये. 4 गडी बाद झाले. प्रेक्षक बघा सामना कसा या ठिकाणी बनतोय, मॅच बनत आहे. हा गोलंदाजचा सामना बनवतोय. किती बाहेर चेंडू टाकला, वाईट चेंडू होता, त्याला छेड काढली साईनाजी भोईर आणि बॅटची कडा लागून लाऊड अपील होत असताना शेखर सरांनी हात उंचावले आणि फलंदाज बाद झाला. 4थ्या क्रमांकाचा 12 धावसंख्येवर. 12 धावा आतापर्यंत फक्त, परंतु लक्ष ते आहे 32 धावांचं, म्हणजे अजून 20 धावांची गरज आहे. 4 विकेट बाद झाले. ओपनिंग पूर्णपणे बॅटिंग लाईनअप ढासळली आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपला पांड्या येतोय, प्रवीण भोईर मल्हारीच्या सोबतीला. आता जोडी जमावी लागेल. यजमान संघ तुमचाच ग्राउंड आहे, तुम्हाला ग्राउंडचा अनुभव आहे, त्याच अनुभवाच्या तुम्ही आधारे समोरच्या संघाला 31 धावांपर्यंत रोखलं, परंतु आता तो संघ सुद्धा तुम्हाला रोखतोय. ही सुद्धा चांगली प्रचिती आहे. जसं राहुलने सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. राहुल हुमने, कॅप्टन ऑफ खोपिली, ज्याने सुंदर मनोगत व्यक्त केलं होतं आणि त्याचा खेळ आतापर्यंत सुद्धा ह्या बॉलिंगच्या माध्यमातून चांगला होतोय. कॅचिंग सुद्धा सुंदर होते. आधीच्या इनिंगमध्ये कॅचिंग सुद्धा थोडीशी खराब झाली होती. वामनजी भोईर साहेबांनी झेल सोडला, मंगेशने सोडला, 3 ते 4 झेल सोडले गेले त्या इनिंगमध्ये आणि तेच कारण ठरलं की आपण त्या ठिकाणी 31 धावा तरी करू दिल्या, अन्यथा ह्या धावा 20-25च्या आसपास राहिल्या असत्या. पण तो ठीक आहे, क्रिकेटचा खेळ, ज्याला जर महत्त्व नेहमीच नसतं, कधी कधी ते महत्त्वाचं असतं जेव्हा आपण ती चर्चा करतो आणि तो मोमेंट असतो. तर नवीन गोलंदाज दिशांत तानाजी, हो फ्लिक करायचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला कोणीच नाही, सेफ शॉट खेळतोय मल्हारी. त्या ठिकाणी वेगाने आला डीप मधून क्षेत्ररक्षक. बघा किती टाईट फिल्डिंग आहे. जसं ऑस्ट्रेलियाचा कलर आहे जर्सीचा, त्याच कलरचे हे जर्सी घातलेत आणि तसंच या ठिकाणी दाखवत असताना फिल्डिंगचा नमुना छान, मस्तपैकी चांगली प्रॅक्टिस आहे फिल्डिंगच्या माध्यमातून आणि बॉलिंग सुद्धा सुरेख करतायत. नुसतं वेगवान मारा न करता चेंज ऑफ पेस करता प्रयत्न करतायत, प्रत्येक चेंडूला बदलतायत आणि त्याच कारणाने 4 गडी त्याने गारद केले. नक्कीच कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल, कारण 32 धावांचा पाठलाग करताना अशी दमछाक करणं स्वतःच्या ग्राउंडवरती, इथे पण जे आदर्श 11 संख्या धडाकेबाच्या रनअप संघाला नक्कीच चांगलं कार्य करतायत, दाद दिली पाहिजे. सन्माननीय सोमनाथजी टेकडे साहेब, देवगावचे उद्योगपती, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सोनपापडी पुरस्कृत झाली आहे, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सोमनाथजी टेकडे साहेब फ्रॉम देवगाव. जास्त वेळ थांबू नका, स्पीडअप करा. प्रवीण भोईर आणि मल्हारी आहे. आता प्रवीण ऑन स्ट्राईक, बॅकपुढे जाऊन फक्त कट दिली, दिशा दिलेली आहे, चेंडूला काढलं गलीमधून, चेंडू जातोय दान 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 करत, गवत नसता तरी आग लावत जात असताना डीप थर्डमॅन कडे 4 धावांसाठी. क्रिकेट प्रवीणने पाहिलं, हेरलं की फिल्डिंगची जमावट कशी आहे, फिल्डिंग कशी सजवली आहे, त्यानुसार मला बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर करायचं आहे, फक्त दिशा दिली, स्टिअर ऑन केलं आणि चौका प्राप्त केला. याला म्हणतात समजदारी. मोठे फटके नेहमीच मारणं योग्य नसतं, नेहमीच तुम्ही ब्लाइंड शॉट मारणं योग्य नसतं आणि बरोबर त्या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवलं. आपल्या पांड्याने हा चॉप करायचा प्रयत्न होता, खोलट टप्प्याचा वाईड यॉर्कर, गोलंदाज कमबॅक करतोय. धावसंख्या पोहोचली 17 वर. त्या चौकाराच्या आधारे तानाजी गोलंदाज आहे, ज्याचा हा शेवटचा चेंडू असेल, जो म्हणजे संघासाठी 3रं षटक हाताळतोय. अजून सामन्यामध्ये बनलेले आहेत खोपिली, कारण विकेटचं पतन थांबलं नाहीये. आता सुद्धा हा टॅप झालाय, चेंडू खाली राहिलाय, उचलायचा होता पांड्याला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बघा, वाईडीस लॉंग ऑन आणि काऊ कोणाच्या जवळ कव्हरिंग झाला आणि पाहता पाहता 3रं षटक सुद्धा समाप्त होण्याच्या दिशेमध्ये नाहीये. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. येस सोमनाथजी टेकडे साहेब सन्माननीय आपले पुरस्कर्ते, ज्यांनी आम्हाला सोनपापडी स्पॉन्सर केली आहे, ज्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. साहेब या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. धानिवली चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आदर्श चषक धानिवली 2023-24, 23ची सुद्धा मेजवानी आणि 24ची सुरुवात, सुंदर सुरुवात, आदर्श सुरुवात, चांगला संकल्प, फ्लिक ऑफ द रिस्ट, फॅन्टॅस्टिक. मलाच्या बॅटमधून हा
दर्जेदार देखणा फटका पाहिला आपण, क्लासिकल स्ट्रोकचा दर्जा दिला पाहिजे फटक्याला. आता सुद्धा मल्हारी शांत झालाय, त्याला सुद्धा माहिती आहे जशी गरज आहे तसं आपल्याला पुरवठा करायचा आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आता मात्र 2.5 षटकं झाली आणि धावसंख्या ती 19 वर. 13-13. 13 है या मेरा है, ये सामना मॅच किसका है. कट करायचा प्रयत्न, स्क्वेअर कट, वाव. आणि कव्हर पॉईंट वेगाने फिल्डिंग करून फेकी सुद्धा करतो तितक्याच वेगाने, बुलेटच्या वेगाने, शंभूच्या वेगाने मल्हारी पोचला आपल्या सुरक्षित एंड मध्ये. 1 धाव कंप्लीट आणि अशा प्रकारे ड्रिंक्स टॉली मैदानात जाईल. 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या प्रेक्षक हो, आदर्श धावलेली संघाची 32 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती म्हणजे 20. येणार आहे चेंडू 12, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कारण तो मानाचा नाहीये, बहुमानाचा आहे हा चषक. बहुगुणांचा आहे, बहुगुणांचा कैवारी आहे. पांडुरंग हरी बहुगुणांचे कैवारी. कारण या चषकामध्ये मोलाचं आम्हाला जे योगदान लाभलं, ज्यांनी अथक मेहनत केली ते आमचे सन्माननीय, ज्यांचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू शकतो ते आमचे अभिमाननी भोईर. टाळ्या असू द्या साहेबांसाठी, स्पर्धासाठी मेहनत ज्यांनी केली ते अभिमानजी भोईर. त्यानंतर श्यामजी भोईर माजी उपसरपंच, त्यानंतर आपल्या अडाके ग्रामसेवक साहेब ज्ञानेश्वरजी भोईर, त्यानंतर चंदूजी राणे, वामनजी भोईर, भूषणजी भोईर, वैभवजी भोईर, के साईजी भोईर, भालचंद्र भोईर, नितीनजी राणे, सुमितजी राणे, कमलाकरजी भोईर, सोहमजी भोईर, निवृत्तीजी भोईर, गोपी भोईर, राजेश भोईर, संपूर्ण आदर्श संघ आणि धानिवली ग्रामस्थ मंडळ, तसेच सोबतीला आमचे अभ्युदय बँकवाले जगदीशजी भोईर, या सर्वांनी आम्हाला अगदी मोलाची साथ दिली, मेहनत घेतली. प्लॅनिंगनुसार सर्व चाललं, नियोजनात्मक सर्व गोष्टी आयोजित झाल्या आणि ही स्पर्धा तुमच्या समोर पाहतोय 32व्या पर्वामध्ये. त्याचं कारण मोठमोठ्या महारथींचं आम्हाला मोलाचं योगदान आणि त्यांच्या सोबतीला आमच्या ग्रामस्थ मंडळांचं, आमच्या आयोजक मंडळाचं सुद्धा मेहनत, कष्ट, काबाड कष्ट. त्याशिवाय कुठला पण कार्यक्रम स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. नक्कीच सर्वांचे आभार व्यक्त करतोय. पूल करायचा प्रयत्न होता या ठिकाणी, पांड्याचा चेंडू गेला ऑन द कार्पेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडंसं मिसफिल्डिंग, परंतु मल्हारीने थांबवलं की आपल्याला काही गरज नाही घाई करायची, अति घाई संकटात नाही, आपल्याला संकट ओढवायचं नाहीये. आपण सुरक्षितपणे आता आपल्या टीमला घेऊन चाललोय, आपलं पारडं जड होत चाललंय हे सुद्धा माहिती आहे मल्हारीला, जो आता स्ट्राईकला असेल. धावसंख्या 21 वर, 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आदर्श क्रिकेट क्लब धानिवली हा संघ धावांचा पाठलाग करतोय. 10 किक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आज आनंद घेत असतील जास्तीत जास्त संख्येने. त्याचं कारण आजपासून सुट्ट्या लागलेत, शनिवार रविवार, परत नवीन वर्ष. सन्मान्य रुपेश दादा म्हात्रे साहेबांनी सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि साहेबांसाठी सुद्धा आपण शुभेच्छा दिल्या की त्यांना सुद्धा येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि विजयाचं असणार आहे, विजय प्राप्त असणार आहे. 24ला धूमधडाका आहे क्रिकेटच्या सोबतीला निवडणुकांचा. येस, तर चेंडू सुंदर काढला गोलंदाज नितीन भांडेने, डॉट चेंडू काढला, 1 धाव दिली आहे 2 चेंडूंमध्ये. धावसंख्या 21 असताना फुल टॉसला फेकून दिलाय आणि त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा केला होता. प्राजक्ताताई भावार्थी स्टँडच्या समोर, जिल्हा परिषद माजी ठाणे सदस्य. यस, सिक्स आहे, तो सिक्स आहे, सिक्सर. येस, रूपच्या त्या साईडला टप्पा पडला, झेलचा प्रयत्न केला होता, उंच उडी घेतली, स्वतः स्टेज केलं. धावसंख्या पोहोचवली षटकाराने मल्हारीने 27 वर. अजून एक खणखणीत, दणदणीत, सणसणीत, रसरसीत हा षटकार मॅच खेळ आपला इथे दाखवला या आदर्श चषकामध्ये. येस, डीजे मात्रे.